नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज अतिशय धक्कादायक आणि दुःखद अशी बातमी ऐकायला मिळाली, ती म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सर्वात टॉप लेवलची समजली जाणारी प्रवेश परीक्षा नीट अंडर ग्रॅज्युएट, दुर्दैवानं ती आज रद्द करण्यात आलेली आहे. 3 मे 2026ला ऑफलाईन पद्धतीनं ती परीक्षा झालेली होती. त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका काही दिवस अगोदरच अनेक सेंटर्सवर, अनेक ठिकाणी ती उपलब्ध होती असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे खूपच धक्कादायक बातमी आहे. दरवर्षी या परीक्षेला जवळजवळ 22-23 लाख विद्यार्थी भारतामधून परीक्षा देत असतात आणि याची तयारी 2 वर्ष 3 वर्ष हे विद्यार्थी करत असतात. त्यासाठी प्रचंड मेहनतीनं अभ्यास करून कुठंतरी डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून या परीक्षेची तयारी केली जाते. आणि जर असं काही ऐकायला मिळालं की परीक्षा रद्द झाली, तर आज आपण दिवसभरामध्ये चॅनलमध्ये पाहिलं आहे की मुलांचे चेहरे हे असे आहेत की काही बोलायला तयार नाही आहेत. प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे तो विद्यार्थीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबच, या कुटुंबाला मोठा धक्का बसलेला आहे. खरं तर यापूर्वी कधीही परीक्षा रद्द झाल्याचं आपल्याला ऐकायला मिळत नाही. अगदी याच वर्षी 12वीच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीमध्ये देखील नागपूर ठिकाणी आपण ऐकलं की फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल, याच्या प्रश्नपत्रिका अगोदरच विद्यार्थ्यांच्यापर्यंत खाजगी क्लासमध्ये पोचलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. हे दुर्दैव आहे खरं. आणि 2024 साली देखील नीटच्या बाबतीमध्ये प्रचंड गोंधळ झाला होता. त्यावर NTAनं असं म्हटलं होतं की ठीक आहे, आम्ही यामध्ये आणखीन काही सुधारणा करता येते का, म्हणजे हायब्रिड मोडची परीक्षा आम्ही घेण्याचा विचार करतोय. म्हणजे जर तसं झालं असतं यावेळेस तर हा प्रॉब्लेम आला नसता. परंतु पेपर लीक कुठं होतो, यामध्ये विद्यार्थ्यांचा दोष काय? ज्याने 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करून बरं का ती परीक्षा द्यायची आणि ही बातमी ऐकल्यानंतर करायचं काय? त्याने करायचं काय? लीक करणारा पैसे घेऊन, कोट्यवधी रुपये घेऊन तो फरार होतो. याच्यावर कुणाचा वचक नाही आहे. खरं तर लीक परीक्षा होते म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जरी ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूशन असले तर इट इज रन अंडर किंवा कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. मग तिथं जे अधिकारी असणारे आहेत त्यांचं नियंत्रण यावर नाही का? ते जबाबदार आहेत. त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा तुम्ही देणार आहात? आज या 23 लाख कुटुंबाला जो मानसिक धक्का बसलेला आहे त्याची भरपाई कोण करणार? बरं, ती परीक्षा तुम्ही पुन्हा घेणार. काही ठराविक केंद्रावर जर घडलेलं असेल आणि हे अगोदर का आपल्याला कळालं नाही? चर्चा होत असताना आपण तीच परीक्षा पुढे ढकलली असते तर काय फरक पडला असता? आता पुन्हा ती नव्याने त्या मुलाने परीक्षा द्यायची. यामध्ये काही विद्यार्थी परीक्षा देऊन इकडं तिकडं थोडंसं सुट्टी, कारण इतक्या वर्षामध्ये 2-2 वर्ष यासाठी दिलेले असतात, त्यामुळं थोडंसं सुट्टीवर गेले आहेत आणि त्यांनी करायचं काय? आणि पुन्हा अभ्यास केल्यानंतर तेवढा स्कोर होईल का नाही याची खात्री काय? याला जबाबदार कोण? मला असं वाटतंय गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला बऱ्याच प्रवेश परीक्षा ज्या होत आहेत, एंट्रन्स एक्झामिनेशन, यांच्या प्रश्नपत्रिका लीक होण्याचं प्रमाण वाढत आहे. आणि मला असं वाटतंय की एखादी सिस्टीम जर बदलायची असेल तर ती कशा पद्धतीनं बदलायची त्याचं एक टेक्निक आहे. म्हणजे अगोदर अशा पद्धतीचे थोडे धक्के द्यायचे आणि मग एकदम मोठा स्फोट करायचा. म्हणजे याचा अर्थ काय की अगोदर या पद्धतीनं कधीतरी असं लीक करायची, त्याच्यावर चर्चा घडून आणायची, सुधारणा करू असं म्हणायचं, पुन्हा तो प्रॉब्लेम, एरर माझ्या मागल्या, आणि एक वेळ अशी येणार की वेगळी सिस्टीम आणणार आणि त्या सिस्टीमवर असं काही असणार आहे की या विद्यार्थ्यांच्यावर निश्चित वेगळा परिणाम करणारी ती प्रणाली असणारी आहे. आणि त्यासाठी कुठंतरी ह्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, म्हणजे सिस्टीम किती खराब आहे. अरे पण सिस्टीम राबवणारं कोण आहे?
त्याच्यावर राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं नियंत्रण का नाही? तुम्ही सिस्टीम खराब आहे म्हणताय आणि मग पुन्हा परीक्षा घ्या म्हणताय. सफरर जे आहेत ते त्यांचं आणि त्याचं काही घेणं देणंच नाही ना. तर मला असं वाटतंय की हे कुठंतरी एक वेगळ्या प्रकारनं चाललेली एक व्यवस्था आहे की हे आपल्याला आता थोडंसं बदलायचं आहे किंवा सगळंच बदलायचं आहे. तर अशा पद्धतीचे धक्के देऊन आपणाला प्रतिक्रिया त्यामधून काय येत आहेत का बघायचं आणि मग तो मोठा बदल करायचा, असं सुरू आहे की काय, अशी शंका 100% मनामध्ये येणं साहजिक आहे. तर मला वाटतंय हे जे काही आज 23 लाख विद्यार्थी आणि त्यांचं कुटुंब यांना जो काही शॉक बसलेला आहे, या मानसिकतेमधून बाहेर येण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची प्रणाली आली पाहिजे की लीक हा प्रकार ऐकायला नाही मिळाला पाहिजे. इतकं कंट्रोल या केंद्र सरकारचं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यावर असणं, वॉच असणं आवश्यक असणारं आहे. कारण लीक होण्याचं ठिकाण पेपर सेटर्स असणार किंवा जिथं टाईप केली असेल तिथं असेल किंवा जिथं प्रिंटिंगला दिलं असेल तिथं असणार, हीच ठिकाणं असणार आहेत. आणि या ठिकाणी तुमचा जर वॉच नसेल, जर त्यांना मोकळं वाटतं, हे दरवर्षी घडतं, याचा अर्थ त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण नाही हे स्पष्ट होत आहे. आणि त्यामुळं असे लाखो विद्यार्थी वर्ग यातून सफर होत आहेत, या मानसिकतेमधून जात आहेत. आणि एक वेळ अशी येणार की नकोच ती परीक्षा आम्हाला, आता बाद झालं. म्हणजे ही अवस्था येण्या इथपर्यंत प्रयत्न करणार आणि मग सिस्टीम नवीन येणार. तर असं कुठंतरी होतं की काय, ही मनामध्ये शंका येते. मला असं वाटलं की खरंच यावर भाष्य करणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये इतके वर्ष काम केलेलं आहे, त्या क्षेत्रामध्ये असे सतत पेपर फुटीचे न्यूज ऐकणं म्हणजे एक धक्कादायकच आहे. आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत, म्हणजे या देशाचं सुपर टॅलेंट आहे. आणि या सुपर टॅलेंटला तुम्ही जर असे धक्के द्यायला लागले तर काय होणार, काय पुढं भविष्यामध्ये या देशाचं भविष्य काय असणार आहे? म्हणजे इतक्या सुपर टॅलेंट विद्यार्थ्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी करायचं काय, हा प्रश्न आहे. तर मला वाटतं यावर सरकारने ठोस असा निर्णय घेतला पाहिजे, कडक असं शासन दिलं पाहिजे. आणि हायब्रिड मोड जो विचारात घेत होते त्याप्रमाणे काय आपणाला किंवा वेगळा काय प्रकार येतोय का, तो सर्वमान्य असला पाहिजे. अशा पद्धतीने विचार शासनाने करावा असं मला वाटतंय. मला वाटतंय माझ्या मनामध्ये खदखत होती की कुठंतरी आपण बोललं पाहिजे आणि म्हणून मी ह्यात माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद.